कमी कर कमी कर ठीक आहे हॅलो 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 40+ मास्टर्स आयोजित सत्यनारायणची महापूजा आज आयोजित करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही आपण सत्यनारायणची महापूजा आपण आयोजित केली आहे. एकदम सर्व जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतोय. सलग 2 वर्ष ही पूजा आयोजित केली जाते. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर मित्रमंडळी अत्यस्त तसेच ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तक साजरा करण्यात येणार आहे त्यांचे पालक या सर्वांचा मी शब्दसुमनांनी मनपूर्वक असं आभार मानतोय. आपण सर्व आपला अमूल्य वेळ इथं काढून इथं आलेले आहेत तर उपस्थित दाखवलेले. भालेकर साहेब आपण यायचं इकडे. सन्माननीय आदरणीय नजीर शेख साहेब मी आपल्याला आमंत्रित करतोय. आपण स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे पाटील सर त्याचप्रमाणे ललिता मॅडम आपणही यायचं आहे. आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी सर्वांचे लाडके आमचे शेख साहेब जे खरोखर या विभागात जसे ते सामील झालेत त्यानंतर त्यांनी जो त्याचप्रमाणे खानाव ग्रामपंचायत सरपंच मनोहर अरिवले साहेब यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. तसेच या विभागातील 40 मास्टर्स विभागाचे उपाध्यक्ष चंद्रकांत दादा पोपेटा सन्मान चंद्रकांत पोपेटा यांनी पण स्टेजवरती यायचे. त्याचप्रमाणे बबन फटके साहेब आपण सुद्धा यायचं स्टेजवरती. सन्माननीय रमेश नावडेकर दादा आपण यायचं आहे स्टेजवरती व्यासपीठ. त्याचप्रमाणे रामदास दादा म्हात्रे साहेब आपण यायचं आहे स्टेजवरती व्यासपीठ. तसेच या विभागाचे नैऋत्य विभागाचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आणि वाकडी गावचे माजी सरपंच आदरणीय नामदेवजी जमदाडे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच या नैऋत्य विभागाचे कार्याध्यक्ष सन्माननीय नितीन जोशी साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. आपले 40 मास्टर्स जे आहेत हे सगळे आपण एक सदस्य म्हणून आहोतच. आता आपण आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत. प्रथमतः मी नजीर शेख साहेब यांना मी आमंत्रित करतोय. आपण यायचं साहेब. आपला इथंशी यथोचित सन्मान सत्कार करण्यात येत आहे. मी तत्पूर्वी हर्षल शांताराम पाटील मोहो एक आपल्याच कुटुंबातला एक मुलगा अल्पशा आजाराने मयत झाला. तर मी आपल्या सगळ्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना विनंती करतो. मोहगावचे शांताराम पाटील म्हणून आमचे एक सदस्य फॅमिली मेंबर आहेत आपले. त्यांचा मुलगा थोडा आजारी असल्यामुळे तो एक्सपायर झाला. आपली ही पूजा
4 तारखेला होणार होती, पण त्याच्या आकस्मिक निधनामुळे आपण ही पूजा आज घेतली. तर मी सगळ्यांना विनंती करीन की त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण 2 मिनटं उभं राहावं. एक साथ सावधान. ठीक आहे, बसून घ्या सर्वांनी. खरोखर जे आता जोशी साहेब आपल्याला बोलले त्याप्रमाणे की एक दुःखद घटना घडली होती आपल्या विभागामध्ये. तर मी आमंत्रित करतोय पाटील सरांना, जे कोकण विभागीय RSPचे अध्यक्ष आहेत, कमांडंट. नक्कीच पदव्या माहिती नाहीत, पण तुम्ही नेहमी आमच्याकडे येतात त्यावेळेस तुमच्याबद्दलचा आमचा प्रेम जो आहे आणि आमच्याबद्दल तुमचा जो प्रेम आहे, तर पाटील सरांना मी आमंत्रित करतोय की आपण यायचं. आपल्या इथे यथोचित सन्मान होत आहे, तरी भालेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपले इथं सन्मान होत आहे. आपण आपला अमूल्य वेळ काढून आला तिथं उपस्थित दाखवली, त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून अगदी मी धन्यवाद देतोय. शब्दसुमनांची स्वागत करतो. त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल ना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपलं त्याची यथोचित स्वागत करण्यात येते, सन्मान करण्यात येते, सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब. असं नसतं व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे ही पूजा होत आहे. हा सलग 2रा वर्ष आहे आणि चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतोय सर्वांचा. मान्यवरांची आपल्याला उपस्थिती लाभते. त्याचप्रमाणे कोकण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नजीर शेख साहेब यांना मी तशी आमंत्रित करतोय. त्यांचाही तशी यथोचित सन्मान होत आहे. तरी जोशी साहेब आपल्या 40+ क्रिकेट संघातील एक हबप जनार्दन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते शेख साहेबांचा सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होत आहे. खरोखर नजीक शेख साहेब म्हटलं एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस त्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं एक हसतमुख असं व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे नवीन पनवेल अध्यक्ष सन्माननीय ललिता मॅडम यांना मी आमंत्रित करतो. त्यासाठी रेणुका मॅडम जमदाळे आणि सुरेखा पाटील मॅडम आपण यायचं आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे. रेणुका जमदाळे मॅडम, सुरेखा पाटील मॅडम या पटकन या. सन्माननीय आदरणीय ललिता मॅडम यांना मी आमंत्रित करतोय, आपण यायचं आहे. नवीन पनवेलचे अध्यक्षा, महिला अध्यक्षा, खरंच यांचं खूप चांगलं कार्य आहे. जनतेची सेवा, अहोरात्री सेवा करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आपण सणांमध्ये आपण आनंद घेत असतो जीवनाचा, परंतु सणांच्या वेळेला त्यांच्या ड्युट्या लागलेल्या असतात. त्याच्यामुळं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि मॅडम आपण इथे जे आलात, आपला खरोखर मौल्यवान वेळ दिलात आमच्यासाठी, त्याबद्दल आमच्या विभागातर्फे 40+ मास्टर्सतर्फे आपला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आहे. त्याचप्रमाणे
मोरबे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून बबनदादा फडके यांनी तर आपला वेळ काढून इथे उपस्थित दाखवली. दादा यायचं आपण पुढं आपल्या इथंची येतोची सन्मान करण्यात आहे. यांचा सत्कार करतील आमच्या विभागाचे आपल्या एक वरिष्ठ ज्येष्ठ खेळाडू आणि एक नाव लौकिक असं अष्टपैलू खेळाडू नामदेव मामा पाटील यांच्या शुभ हस्ते मायाची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान इथूची सन्मान करण्यात येते. आपण खरोखर मान्यवर मंडळी इथे आलात. त्याचप्रमाणे खानाव ग्रामपंचायती हा तर या पूजेला प्रत्येक म्हणजे बहुतेक मान्यवरांची इथे उपस्थिती लाभते आणि शेख साहेब हे सुद्धा इथं आवर्जून आलेले आहेत. तर मी शेख साहेबांना थोडक्यात विचारतो की आपलं थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं त्याचे. नमस्कार. नमस्कार. मी शेख नझीर मोहम्मद RSP नवी मुंबई. मी ज्या वेळेला ह्या संघामध्ये 40+ ही संकल्पना जेव्हा सुरू झाली आमच्या नेरे पूर्व धुंद्रे विभागामध्ये, तेव्हा अचानक असं गावामध्ये गेलेले असताना, शेवकर हे माझं गाव आहे, त्या ठिकाणी गेले असताना तर चला आपण पण आपले जुने मित्र मिळतील या उद्देशाने याच्यामध्ये सामील झालो. आणि अशा पद्धतीचे मित्र भेटले की जीवनात मी यांना कधीच विसरू शकत नाही. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि सगळ्यांना सामावून घेणारे, सगळ्यात महत्त्वाचे सगळे माझे जे मित्र परिवार जो आहे सगळ्यांना सामावून घेणारा आणि निर्व्यसनी असा हा जो मित्र परिवार आहे. कुठल्याही प्रकारचं राजकारण याच्यात नाही आहे. सर्व काही समाजकार्य याच्यामध्ये घडलं जातं आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ही जी यांची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला प्रेरित होऊन मी यांच्यामध्ये सहभागी झालेलो आहे. कुठेही असलो तरी जर यांचा ह्या ग्रुपचा जर मेसेज आला तर मला असं वाटतं की मला यांना जाऊन भेटावेच. किती महत्त्वाचं कुठं काम असेल, मीटिंग असेल, पण ग्रुपवर मेसेज आल्यानंतर अशी हुरहुरी लागते की मला यांना जाऊन भेटणंच आहे. तर असे मित्र जीवनामध्ये मग म्हटलं जातं की रक्ताच्या नात्यापेक्षा जुळलेली नाती ही श्रेष्ठ असतात. आणि अशा प्रकारचं हे माझा हा जो मित्रपरिवार आहे, परमेश्वर कृपेने किंवा ईश्वरचरणी मी हीच प्रार्थना करतो की असंच आमचं प्रेम उदंड राहो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच शेख साहेब. आता शेख साहेब म्हटलं आपण मान्यवर त्यांना म्हणतो, प्रमुख पाहुण्यावरचं म्हणतो, परंतु साहेब म्हटलं आपल्या टीममधले मेंबर आहेत आता 50+ मेंबर झाले. त्यामुळं असं काय मान्यवर फक्त बोलणं गरजेचं आहे, कारण ते पण आमचेच एक सदस्य आहेत. तरी हा बॉलिंगचा वेग आहे ते माणूस बघून फक्त बॉलिंग करतात, विषय नाही. जोशी आले की स्लो, जमदार साहेब आले की फास्ट असं आहे. तरी शेख साहेब ज्याप्रमाणे इथं उपस्थित दाखवतात त्याचप्रमाणे अगदी त्या सावली जशी आपण म्हणतो सोडत नाही तसे पाटील साहेब आहेत जे कोकण विभागाचे अध्यक्ष आहेत. ते सुद्धा अगदी त्या पाटील आमच्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यात त्यांनी 2 शब्द बोलावं. धन्यवाद. धन्यवाद. आपण येथील नेरे धुंद्रे विभाग 40+ शेख सरांनी सांगितलं आपल्याबद्दल. शेख सर नेहमी बोलत असतात 40+, 40+, 40+. क्रिकेटच्या ग्राउंडचं मला वाटतं काहीतरी असेल असं मला वाटतं, परंतु हे करत असताना त्यांच्या तोंडात नेहमी असतो 40+. परंतु हा मला एक मंदिरात येऊन चांगल्या प्रकारचा एक प्लस पॉईंट दिला आणि मंदिराचं दर्शन आणि त्याचवेळी महिलांचा एक चांगल्या प्रकारचा आवाज सुंदर असा, जसा बाजूला हिमालय उभा आहे आणि हिमालयाच्या कुशीत हे मंदिर आहे आणि अशा प्रकारच्या वातावरणात आम्हाला येताना अतिशय छान वाटलं. रस्ता आम्ही गुगल मॅप लावला होता, पण गुगलचा मॅप प्रत्येक राईट दाखवत होता
चुकवत होता, परंतु येणारा तो महिलांचा आवाज, हरिपाठाचा आवाज आम्हाला सांगत होता की पुढे चला, पुढे चला. आणि अशा प्रकारचा मार्गक्रमण करत आम्ही इथे आलेलो आहोत. आणि खरोखर एक छान शेख सरांनी सांगितलं की तुमचा हा 40+ एक चांगल्या प्रकारचा आहे तुम्ही केलेला आहे. खरं म्हणजे 40 नंतर माणसाला व्याधी सुरू होतात असं म्हटलं जातं, परंतु मी तर म्हणेन की इथला हा नेरे दुंद्रे विभाग आहे, यांनी हे अशा प्रकारचं आयोजन करून 40+ ही जी तुमची टीमवर्क तयार केलेली आहे, 40+ 40 नंतर एक नवीन तारुण्याला सुरुवात केलेली आहे असं मी म्हणेन. अतिशय छान. प्रत्येकाची मनं बघतोय मी, हसरी मनं आहेत, एकमेकाशी मजाक करतात. आणि हे करत तुमचं म्हणजे नवीन तारुण्याची सुरुवात येथून तुम्ही करत आहात आणि मनाला जपत आहात. मन हे खरं आजारी पडलं नाही पाहिजे आणि त्या मनाला एक तुम्ही अशा प्रकारचं औषध देता. ही चांगल्या प्रकारची एकमेकाचं एक सोबत ठेवून एक टीमवर्क तयार करून शेख सरांनी सांगितल्याप्रमाणे मला बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचा हा 40+चा पण आज जो क्षण आला आणि याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं दर्शन झालं, चांगल्या प्रकारच्या वातावरणाचं दर्शन झालं, चांगल्या प्रकारची इथे माणसं बघायला मिळाली आणि चांगल्या प्रकारचा हा परिसर आणि त्याच्यामध्ये हे महापूजेचं महाप्रसादाचं दर्शन घडलं. आणि त्यातून मला उमगलं की 40+ काय आहे. खरोखर तुमच्या ह्या टीमला माझ्या नक्कीच शुभेच्छा असतील. अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणात मला आज शेख सरांची माझी एक मला ते गुरु मानतात, परंतु आमची दोघांची मैत्री आहे. मला प्रत्येक ठिकाणी एक माझ्यावरती असलेला शेख सरांचा विश्वास, प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही ललिता मॅडमसुद्धा एक चांगल्या प्रकारचा आमचा विश्वास आहे आणि आम्हाला येणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईव्ह केलेला आम्ही बघत होतो. येताना तुमचा कार्यक्रम महिलांचा हरिपाठ चालला होता, तो बघत होतो. एकदम भारावून गेलो. खरंच एक छान असं हे आजचं हे दर्शन घडलं. सत्यनारायणाचे महापूजेचं दर्शन घडून खरं तर आता जेवून पण आम्ही आलो होतो, परंतु काय माहिती आम्हाला भूक लागली. एक टाईम आम्ही जेवण्याचं पसंत केलं आणि जेवलो. हा महाप्रसाद घेणं आम्हाला गरजेचं आहे आणि मला तर सवय आहे महाप्रसाद कधीच सोडत नाही मी. आणि हे आज आम्हाला जो महाप्रसाद दिलात, प्रेम जे दिलं आणि आमचा आदर सन्मान केलात, खरंच तुम्ही खूपच. आम्ही पुढे असू, परंतु तुमचा आदर्श मला घ्यावा लागेल असं आज मला वाटतं. त्याबद्दल मला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आपणाला, टीमला. खरोखर एक चांगलं आपण मनोगत व्यक्त केलं आहे. आणि जसा प्रमाणात तुम्ही मला हिमालयाच्या मी खुशीत आलेल्या प्रमाणतोय, तसा तुमचा आवाजही खणखणीत हिमालयासारखाच मोठा होता आम्हाला दिसला. खूप धन्यवाद साहेब आपल्या. त्याचप्रमाणे आपल्याला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आपल्या ललिता मॅडम यांना मी 2 शब्द बोलण्यासाठी त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ललिता नागेंद्र सिंग. मी RSPमध्ये विलास पाटील सरांच्या सोबत कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय खेळाडू पॅन्थाक्यूमध्ये बऱ्याच देशांमध्ये जाऊन मी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल घेऊन आली. पण इथे आल्यानंतर गावात जे सुंदर आहे म्हणजे रम्य वातावरण, चांगली माणसं आणि एक चांगला ग्रुप, 40+चा क्रिकेटचा ग्रुप सरांनी सांगितलेलं मला, पण हा 40चा नाही 18चा ग्रुप मानते मी. अतिशय धावपळ करून मेहनत घेतात आणि खरोखर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे चांगले खेळाडू, चांगले विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार ठेवलेला आहे. ते बघून मला लहानपणीचे माझे दिवस आठवले. मी देखील करंजाडे गाव पनवेलमधलं तिथली रहिवासी आहे. गावात जेव्हा माझा पहिल्यांदा सत्कार झालेला अशा देवाच्या कार्यक्रमाच्या स्थानी आणि तो क्षण मला इथे आठवून दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि या सुंदरशा कार्यक्रमासाठी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल शेख सरांचे आणि सर्व कार्यरत मंडळींचे मी पुन्हा आणि ग्रामस्थ मंडळांचे सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. नक्कीच आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच
तर या विभागातील विभागीय कार्याध्यक्ष सन्माननीय नितीन जोशी साहेब जे आधार घराचे सर्वेसर्वा आहेत, म्हणजे आम्ही म्हणता एक मजेत का होईना म्हणतो मी, पण त्याला म्हणत नाही. जोशी साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं थोडक्यात. सर्वांना नमस्कार. आज आपण इतर एक कुटुंब म्हणून आलात, तशी ही संकल्पना एक 4 वर्षापूर्वीची जमदाडे साहेब, की आपण नेरे इथे अचानक सगळेजण जमलो खेळण्याच्या हिशोबात. त्यावेळेस आमचे आदरणीय प्रकाश गाडगे साहेब सरपंच नेरे, विजय भालेकर साहेब, डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेब, नामदेव पाटील मोहो, म्हणजे असे ह्या विभागातील म्हणजे मोरब्याचे उसाटकर दादा असतील, नरेश फडके असतील, संजय पाटील असतील, म्हणजे ह्या जवळजवळ 40 गावाच्या आसपासचे जेवढी लोकं आहेत आपली, जे सुकापूरचे पोपेटा साहेब आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ठरवलं की आपण बाबा एक कुटुंब म्हणून एकत्र यावं, एक आनंद घ्यावा, या उद्देशाने आपण इथे म्हणजे एकत्र जमलो. आणि आम्ही ही 40+ मास्टर नेरे धुंद्रे विभाग हा विभाग आम्ही स्थापन केला. हा विभाग स्थापन करत असताना मनामध्ये अशी एक हे होती की आपण आता 40-45 जी गाठलेली लोक आहोत, हे सगळे एकत्र येतील का आणि सगळे एकत्र येऊन हा चांगला आपला कार्यक्रम होईल का, अशी मनामध्ये शंका होती. पण ती शंका गेली 4 वर्षामध्ये मोडून निघाली. आणि याचं श्रेय आमच्या बायकांना जातं, कारण या बायकांनी आम्हाला जर प्रोत्साहन दिलं नसतं की बाबा जा तुम्ही खेळायला किंवा, तर शक्य नव्हतं हे. तर याचं पूर्ण श्रेय आमच्या बायकांना जातं की त्यांच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र टिकून आहोत. कारण काय आहे की अहो कशाला जातात धडपडायला तिथं, ह्या वयात जर हातपाय मोडला तर काय होईल, म्हणजे ही भीती तर आम्हाला कधी घातली नाही. पण चांगल्या भावनेने आम्ही एकत्र आल्यामुळे हे सगळं कुटुंब सर आमचं एकत्र जमलं. हे कुटुंब एकत्र जमल्यानंतर मग असेच आम्ही गप्पा गोष्टीमध्ये रंगलो असताना जमदाडे साहेबांना आम्ही विनंती केली की आपण पूजेचा कार्यक्रम चालू केला तर त्यानिमित्ताने आपले सगळे कुटुंब एकत्र येतील, मुळं एकत्र येतील आणि आपल्या मुलाला आपल्या बायकांना पण कळेल की बाबा हे काय करतात, नक्की खेळायलाच जातात ना का दुसरीकडे कुठं जातात खेळाचं नाव सांगून. तर त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र येऊ अशा हिशोबाने ही संकल्पना मांडली. आणि गेल्या वर्षी आम्ही अध्यक्षांना पूजेला बसून ही पूजा चालू केली. यावर्षी पण आम्ही 4 तारखेला पूजा आम्ही हे केली होती, पण आमच्या कुटुंबातला एक मुलगा अचानक वारल्यामुळे आम्ही ती 18 तारखेला ही पूजा आत्ता घेतली. ही पूजा घेतली असताना मध्ये एक मनामध्ये अशी भालेकर साहेबांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला काय करता आलं तर ती संकल्पना अध्यक्षांना सांगितल्यानंतर अध्यक्ष म्हणाले ही चांगली कल्पना आहे, त्यानिमित्ताने आपली मुलं पण येतील, बायका पण येतील, अशा हिशोबाने ही संकल्पना मांडली. आणि आजचा हा पुरस्काराचा कार्यक्रम घेतला. तर हे कार्यक्रम घेत असताना सगळ्यांचं एक मत असतं, फक्त संकल्पना मांडायची खोटी असते. आणि आमच्यात हुन्नरी कलाकार ह्याच्यामध्ये शेख सर आहेत की कुठलाही आम्ही नुसता आवाज दिला 2100, 1100, 5100, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचं लगेच म्हणजे इतर लोकांचा हातभार लागायच्या अगोदरच ते काय असेल ते. तर हे सगळं तुम्ही आज मुलं आमच्या भगिनी आल्या आहेत, तर हा पुरस्काराचा सोहळा आपल्या समोर एक चांगल्या भावनेने सद्भावनेने आम्ही करत आहोत. तर याचं पूर्ण श्रेय आपल्या कुटुंबातील आणि आपल्या या सगळ्या लोकांची मनोभावे सेवा करण्याची जी संधी मिळाली आज पूजेच्या ह्याच्याने, तर तुम्ही इथं आलात त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आनंदाने असं म्हणेन की बाबा चला एक कुटुंब आपलं आलं आहे. आता याची पुढची संकल्पना आहे पुरस्काराचा कार्यक्रम, तो मी डॉक्टर गोपीनाथ पाटील यांनी तो घ्यावा हातात असं मी त्यांना म्हणतो. धन्यवाद जोशी साहेब. तर मी पुढील सत्कारासाठी आमंत्रित करतोय परशुराम चौरगे साहेब, शिरोली गावचे उपसरपंच यांनी यायचं आहे. आपल्या इथे येतोचेच सत्कार करण्यात येते. त्याचप्रमाणे मोरबे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक हबाप प्रभाकरदादा नावडेकर यांनी इथे यायचं आहे. यांचाही त्याची यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. दादा यायचं आहे आपण.
नक्कीच मी चिंचोली गावात राहत असताना मला खूप सहकार्य केलेलं आहे परशुरामदादांनी. दादा खरंच खूप खूप धन्यवाद आपलं. आपण अमूल्य आपला वेळ काढून इथे आलात. दादा यायचं आपण. तर दादांना मी एक विनंती करतो की हा बापा प्रभाकर नावडेकर यांचा सत्कार करतील सन्माननीय नामदेव शेठ पाटील. मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. दादा आपण असं नसतं व्हायचं आहे. आपण एक थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज श्रावणी सोमवार निमित्त नेरे दुंद्रे विभाग 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन आयोजित सत्यनारायणची महापूजा. आणि आता मी पाहिलं पोलीस वर्गसुद्धा येथे उपस्थित आहेत. साहेब खरोखर 40च्या वर्षानंतर आपल्याला व्याधी चालू होतात. मलाच यावर्षी डायबिटीस दाखवलं. म्हणजे 40च्या वर्षानंतर आपल्याला काहीतरी रोग उत्पन्न होतात. जर जमदाडे साहेबांशी पण माझं बोलणं झालं होतं का तुम्ही आता क्रिकेटमध्ये कसे काय बोलले. बोलतो कुठेतरी थकवं कुठेतरी काहीतरी जाणवत होतं. त्यावेळेस क्रिकेट खेळायला लागलो फ्रेश वाटायला लागलं. आणि तसं हे बघा मी सुद्धा आता बोलतो आपल्याला चालायला पाहिजे. मग चालण्यापेक्षा क्रिकेट खेळायला गेलो तर अख्खा मे महिना सकाळी 7 वाजता पोरं ही मोठमोठी पोरं लहान पोरं खेळायला जायचं. मी पण त्यांच्यासोबत खेळायला गेलो. आणि माझं जे डायबिटीस दाखवली होती ना ते 110वर आलं. म्हणून हा उपक्रम राबवता साहेब. खरोखरच आपण ईश्वराला विनंती करतो की सालोसाल ही चालूच राहावं. हे एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नक्कीच दादा खरोखर तुम्ही आपला मनोगत चांगला व्यक्त केलेला आहे. तरी आता जो आपण कार्यक्रम घेणार आहोत आता जो कार्यक्रम चालू करणार आहोत जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्यासाठी मी सन्माननीय जगदीश कोपकर सर यांना मी प्रस्तावनेसाठी यांना मी आमंत्रित करतोय. तर सरांनी यायचं आहे. नमस्कार. खरं तर कार्यक्रमाला थोडा उशीर होतोय पण एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि त्याचं नियोजन करताना आणि त्यात असं पावसाळी वातावरण थोडा उशीर होणारच. आज एवढे प्रमुख पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. आज आम्हाला वाटलं होतं की एवढे येतील का. एवढा पाऊस असताना एवढ्या लोकांची उपस्थिती असेल का. पण खरोखर आम्हाला भाग्यवान समजतो की एवढी मोठी मंडळी आज या कार्यक्रमासाठी आली आहे. एकदा खरोखर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आपण बघा कुठे एवढ्या पावसात बाहेर पडायचं जाऊ द्या मस्त आराम करूया पण नाही. आज तुमच्या हस्ते आम्ही आमच्या परिवारातले जे मुलं आहेत खरंच गुणवंत जी मुलं आहेत आणि आमच्या परिवारातले जे सदस्य परिवार म्हणजे आमचं घर नाही तर हे आमचा 40+ जो परिवार आहे जवळजवळ 18 ते 20 गावातली मुलं म्हणजे क्रिकेटर आमच्या आहेत. आणि क्रिकेटर म्हणजे ते 40-50 मी स्वतः 50 आणि जोशी सर आमचे एवढे अवलिया व्यक्ती आहे. हे अतिशय म्हणजे खूप मजा आणणारी व्यक्ती आहे ती. तर अशा सगळ्यांच्या माध्यमातून आमचे भालेकर साहेब त्यांच्या संकल्पनेतून आज हा गोड कार्यक्रम आपण इथे साजरा करतोय. अजून आमच्या मनात पुढच्या वर्षी समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो आणि या हेतूनं जर आम्हाला शक्य झालं तर याच दिवशी
जर झालं तर म्हणतो किंवा अजून एखादी तारीख रक्तदान शिबिर आम्हाला आयोजित करायची आमची इच्छा आहे, जेणेकरून समाजाला आम्ही काहीतरी नक्कीच देऊ. कार्यक्रम लांबतोय पण मी आता थोडक्यात आवर्त घेतो. आता आपला जो पुढचा कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, सर्व त्यांचे पालक आलेले असतील, विद्यार्थी ते आलेले असतील. मी त्यांना विनंती करतो की आपण जशी आमचे डॉक्टर गोपीनाथ सर जशी आपली नावं घेतील आपण पटपट येऊन आपल्या गौरवाचा स्वीकार करायचा. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा एक चांगली संकल्पना आहे. या 40+ मास्टर्स लिजंड खेळाडू यांच्या वतीनं आपण हे कार्यक्रम सुरुवात करत आहोत. तर मी थोडाही विलंब न करता डायरेक्ट आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रथम आपण गुणगौरव सोहळा करतो. अनस नजीर शेख, अनस नजीर शेख. कुमार अनस नजीर शेख. मी आमच्या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेशदादा नावडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनस नजीर शेख, आज तो हजर नाहीत पण आज त्यांचे वडील आणि आमचे मित्र नजीर सर आहेत, त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर मी पाटील साहेबांना विनंती करतो. ओके 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 पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मंथन प्रसन्न गायकर हा आमच्याच परिवारातील एक विद्यार्थी, 12वी मध्ये तो अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला आहे. मंथन प्रसन्न गायकर, जर त्यांचे पालक प्रसन्न गायकर आपण आला असाल तर कृपया यायचं आहे. प्रसन्न गायकर, ठीक आहे. चला नेक्स्ट. पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा आहे. यानंतर मी सन्माननीय पाटील ललिता मॅडम यांना विनंती करतो की आपण ओके सार्थक संजय पाटील, बघा हा डिप्लोमा कम्प्युटर इंजिनियर अतिशय आणि आमच्या ग्रुपमधील एक अतिशय धडाडीचे असे मेंबर आहेत. संजय पाटील यांचा तो चिरंजीव आहे. संजय पाटील यांनी सुद्धा यायचं आहे. आणि वहिनी आल्या असतील तर आपण सुद्धा या. वहिनी आपण पण या 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 असा या या असा योग फार कमी वेळा येतो की आपल्या मुलाचा सत्कार जेव्हा होतो तेव्हा आपण स्वतः तिथे सहभागी असतो. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या सगळ्यांना. खरोखर हा मुलगा अतिशय हुशार आहे आणि 84% मार्क्स मिळून कम्प्युटर इंजिनियर हा झालेला आहे मुलगा. आणि आम्हाला आमच्या गावचा अभिमान आहे की आमच्या गावातला हा मुलगा आहे. येस. त्यानंतर थांबा पालक, थांबा तुम्ही, आई बाबा थांबा. यानंतर सानिया संजय पाटील. सानिया संजय पाटील, बघा खरोखर या दोन्ही पालकांचं आपण कौतुक करूया की दोन्ही मुलांना यांनी चांगलं शिक्षण दिलं आहे. आणि ही त्यांची मुलगी डिप्लोमा इन एज्युकेशन D.Ed झालेली आहे. D.Ed झालेली आहे. मॅडम समोर. यानंतर
या सानिया इकडे. आता तो शिक्षक झाली आहे, बरोबर आहे की नाही? मग या परिश्रम तू आता एवढंच केलंय, हे थोडक्यात जरा तुझं मनोगत व्यक्त कर. मी सानिया संजय पाटील, नेरे धुंद्रे विभाग 40+ मास्टर्स क्रिकेट संघ या सर्वांनी मला सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि ते जमलेले सगळे यांचेही मनपूर्वक आभार मानते. बघा, शिक्षक झाली पण पोरांसाठी पण बोलते ना, हा आहे की नाही? तर चांगला गुण मिळवून ती पास झालेली आहे D.Edला. धन्यवाद. पाटील सर. यानंतर मी सन्मान्य पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या विभागाचे अध्यक्ष नामदेव जमदाडे साहेब यांचे चिरंजीव हर्ष जमदाडे हा 12वीमध्ये अतिशय चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला आहे. आपण त्याला सन्मानित करायचं आहे. हर्षच्या पप्पा मम्मीने दोघांनी पण इथे यायचं आहे. हर्षचे पालक जमदाडे या 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 लवकर या. वहिनी तुम्ही पण या. अतिशय मेहनतीने शिकवलंय मुलाला. फोटो घ्या. चला, मला वाटतं अध्यक्षांचंच मनोगत आपण घेऊया मुलाच्या बाबतीत. या या हर्ष 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 एक मिनिट ये तुझं मनोगत थोडक्यात व्यक्त कर. मी हर्ष नामदेव जमदाडे, इथं नेरे धुंद्रे विभाग 40+ याही माझा सन्मान केला, त्यांचे आभार मानतो. चालेल, पप्पा खूप बोलतात आमच्यामध्ये. यानंतर आमच्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्ती बबनदादा फडके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पल्लवी गोपीनाथ पाटील, आता ते ॲक्च्युली आमचे डॉक्टरांचीच कन्या आहे ती, पण त्यांची बदली आता श्रीवर्धनला झालेली आहे. ते काही उपस्थित राहू शकत नाही. जा या. जरा जोरदार टाळ्या वाजवा. पल्लवीचा सन्मान त्यांचे वडील डॉक्टर गोपीनाथ पाटील स्वीकारत आहेत. मला वाटतं आता बाईट घ्यायची गरज आहे. थोडक्यात नक्कीच खूप वेळ होतोय आपल्याला, परंतु जे आता माझी मुलगी तर उपस्थित नाही आहे, ती श्रीवर्धनला आहे. माझी श्रीवर्धनला बदली झाली आहे, प्रमोशनला मी तिकडे गेलो आहे. पण तरीसुद्धा मी सगळे मित्र भेटतील मला आजच्या दिवसाला, यासाठी आवर्जून मी तसे आलो. आणि मुलांचा गुणगौरव कार्यक्रम जो केला त्याबद्दल या सर्व 40+ लिजंडची मास्टर यांचा मी खूप खूप धन्यवाद आहे. एवढे पण 2 शब्द संपव. धन्यवाद. यानंतर मी आमचे पोपेटा दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हर्षल शशिकांत कुटले याला सन्मानित करायचं आहे. हर्षल कुटले त्यांचे पालक पण यायचं आहे. दोघेही या. हर्षल कुटले, शशिकांत, वहिनी तुम्ही पण यायचं आहे. हर्षल, तुझी प्रतिक्रिया? ठीक आहे चल. असं
यानंतर मी मनोहर आरिवले साहेब सरपंच महालुंगी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनुष्का पांडुरंग पाटील ये आली आहे का? बरं, आपण तोपर्यंत पुढचं घेऊया. मग परी जगदीश भोईर नाही आहे या चला, वहिनींना पण घेऊन यायचं, सोबत यायचं. मी मनोहर आरिवले साहेब सरपंच महालुंगी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते परीचा सन्मान करायचा आहे. आणि आपणास हां या आइए मॅडम या. आपणास सांगण्याचा आनंद होतो की परी ही अतिशय उत्कृष्ट अशी भजनसुद्धा करते. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुमधुर अशा आवाजात ती भजन करते. मी त्यांच्या मोहच्या पूजेला गेलो होतो. खरंच खूप छान आवाजसुद्धा आहे तिचा. परी तुझी बाईट्स थोडीच द्यायची आहे, थोडक्यात, अगदी थोडक्यात. बोल. नमस्कार, मी परी जगदीश भोईर. आज या ठिकाणी माझं म्हणजे गुणवंत सर्वांचं स्वागत केलं आहे. या ठिकाणी नेरे दुंद्रे विभाग 40+ क्रिकेट संघ यांनी मिळून श्रावणी सोमवार निमित्त श्री सत्यनारायणाची पूजा देखील ठेवली. या ठिकाणी आमचं सर्वांचं म्हणजे कसं करू म्हणजे मला काही सुचत नाही आहे. थँक्यू सर्वांना. अभिनंदन परी तुझं. यानंतर मी परशुराम चोरगे साहेब यांना विनंती करतो. ओके, परशुराम चोरगे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मंथन प्रसन्न गायकर या जरा लवकर या. प्रसन्न आले. प्रसन्न सगळे फॅमिली यायची आहे. मंथन या लगेच या. हा विद्यार्थी 12वीमध्ये अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला आहे. आपण त्याचा सुद्धा जोरदार टाळ्याने सन्मान करूया. जरा कुणीतरी आपल्या ग्रुपमधले फोटो घ्या फटाफट, आपल्याला ते ग्रुपवर सेंड करायचे आहेत. यानंतर अनुष्का पांडुरंग पाटील आली आहे का आपली कन्या? ठीक आहे चला. त्यानंतर मी आमचे प्रभाकर महाराज नावडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दक्ष दिनेश बामुगडे या विद्यार्थ्याचा सन्मान करायचा आहे. हा इयत्ता 12वीमध्ये अतिशय चांगल्या गुणांनी पास झालेला आहे. प्रभाकर महाराज नावडेकर, आपण या दक्षचा सन्मान करायचा आहे. सर याचे वडील म्हणजे हे आमचे दिनेश बामुगडे नेरे एक्सप्रेस म्हणून बॉलिंगमध्ये अतिशय सुपरफास्ट बॉलर आहे ते, आणि 45 मोर दॅन 45 आहे. ओके, दक्ष कम बोल. नेरेंद्र विभाग 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांचा खूप धन्यवाद मानतो. नक्कीच बघा, हे आम्ही तुम्हाला व्यासपीठ देतोय. ओके तुम आले बरं असू दे. नाही आहेत अजून. आपण या विद्यार्थ्यांना सुद्धा व्यासपीठ देतोय की आपण सुद्धा पुढे चला. यानंतर मी नितीनदादा जोशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दुर्वा संतोष पांचाळ हिचा सन्मान करायचा आहे. आली आहे का? बरं आली आहेत का दुर्वा पांचाळ? नाही आहेत का? आली या लवकर. दुर्वा रुद्रा. ललिता मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, आता तिचे पालकच आहेत. अरे ओ हे चुकीचं दिलं ते. थांबा जरा.
कोणी दिलं? थांबा जरा, 1 मिनटं थांबा. कसं आता हे नाव चेंज झाले, तुम्ही बघून द्या. ओके. मी का चला, पाऊस सुद्धा टाळ्या वाजवतोय आपल्या या विद्यार्थ्यांसाठी. यानंतर ओके, यानंतर मी आपल्या विभागाचे अध्यक्ष नामदेव जमदाडे साहेब यांना विनंती करतो की आपण ओम श्रीरंग नावडेकर याचा सन्मान करायचा आहे. ओम श्रीरंग नावडेकर. थांब आता तुझे पंढरनाथ मस्कर या, आपण स्टेजवर यायचं आहे. खुर्ची घ्या, एक खुर्ची घ्या, एक खुर्ची घ्या, खुर्ची घ्या. बोला बोला, सरांचा मुलगा आहेस, बोल. आता कोणाचं आहे ते सांगा, मला नाव सांगा, तसं घेतो. अनुष्का. यानंतर मी पंढरीदादा मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनुष्का पाटील हिचा सन्मान करायचा आहे. कुठे कुठे केलं 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 चंद्रकांत. ओके. यानंतर निवेदिता नरेश मडवी. निवेदिता नरेश मडवी आहे का? नाही. धीरज मारुती शेळके. धीरज मारुती शेळके. मी हां आता खुर्ची घ्या ना. प्रीतम दादा, आपण स्टेजवर यायचं आहे. प्रीतम दादा आणि कोण? भोईर आणि प्रवीण भोईर. रवी भोईर आणि प्रीतमदादा पाटील आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. जोशी साहेब, आपण धीरजचा सन्मान करायचा आहे. यानंतर राज नरेश पाटील तयार राहायचं आहे. राज नरेश पाटील आणि त्याची फॅमिली. राज नरेश पाटील. मी आमचे मित्र डॉक्टर गोपीनाथ पाटील यांना विनंती करतो. राज नरेश फडके. राज नरेश फडके. राज नरेश फडके याचा सन्मान करायचा आहे. चला, नरेश फडके कुठे आहेत? या. प्रीतम दादा आणि रवी भोईर आपण स्टेजवर यायचं आहे. 2 खुर्च्या घ्या ना. खुर्च्या घ्या, खुर्च्या 2. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते सन्माननीय प्रीतमदादा पाटील, पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांनी तर आपला अमूल्य वेळ काढून इथं आलात. दादा खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे रविशेठ भोईर, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असते. आपण सुद्धा आलात तर आपलं सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि शब्दसुमन मी तुझं स्वागत करतोय. राज नरेश फडके साहेब यायचं आपण. रविशेठ भोईर हे प्रत्येक वेळेला आपल्याला कुठला मॅचेस असू दे, कुठला कार्यक्रम असू दे, तरी सुद्धा अगदी सक्रिय सहभाग त्यांचा असतो. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांचा सुद्धा सन्मान झालेला आहे. त्याचप्रमाणे प्रीतमदादा पाटील यांना मी आमंत्रित करतोय. आपण यायचंच. आणि रामकृष्ण हरी लगेच जाणार घरी. असं ते मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करण्यात येत आहे. नेतृत्व विभागाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचा कार्य बघून घ्यावा.
खूप जबरदस्त. आता आले दुपारी, या जबरदस्त. प्रथम दादा पाटील, पाटील दादा, प्रीतम शेठ पाटील, शेठ बोलल्या बघितलं बघ लगेच आवडतं. हां, जर आपण आपलं दोन थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आजच्या कार्यक्रमासाठी. तर नमस्कार. प्रथम तर एवढं सुंदर आयोजन तुमच्या माध्यमातून झालं आणि ह्या पूजेच्या माध्यमातून सर्व लोकांना तुम्ही आमंत्रित केलं आणि या चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही पुढाकार घेता तेव्हा आम्ही तुमच्यासोबतच असतो. मात्र नेरे दुंद्रे विभागाचा जर विचार केला तर क्रिकेट असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि या प्रत्येक ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांना मदत कशी व्हावी यासाठी हा पूर्ण विभाग, हा 40+चा पूर्ण परिवार नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आम्हाला मान सन्मान देता आणि आम्हाला आमंत्रित करता, त्यासाठी आमच्या पूर्ण विभागाकडून आणि पूर्ण पनवेल तालुक्याकडून तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. आणि आज शैक्षणिक आपण जर विचार केला तर एज्युकेशन खूप गरजेचं आहे आणि एज्युकेशन इज द बेस्ट वेपन ज्याला म्हणतात. आणि त्यासाठी तुम्ही ज्या मुलांचं आज प्रोत्साहन हे ते दिलं, गुणगौरव सोहळा तुम्ही आज आयोजन केलं आहे, हे खूप गरजेचं आहे. कारण येणारी पिढी आपली पुढे जायची असेल तर त्यांना एज्युकेटेड जर होत असतील तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि जर विद्यार्थ्यांना जर हा प्रोत्साहन आपण दिला तर भविष्यामध्ये हीच मुलं आपण एक उच्चस्तरी कुठल्याही स्थानावर बघणार आहोत आणि या विभागाचंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं नाव पूर्ण भारतामध्ये गाजवणार. तर हीच पिढी आहे आणि या पिढीला आपण जर प्रोत्साहन नाही देणार मग कोण देणार. आणि अशी थोर व्यक्ती आपण मंचावर पाहतोय, नामदेव जमदाडे साहेब या विभागातील अध्यक्ष आहेत, यांच्या माध्यमातून पण अनेक वेळा आपण पाहतो या चांगल्या कार्याला नेहमी ते भर देत असतात आणि पूर्ण विभागाचा परत एकदा मनापासून मी धन्यवाद म्हणेन. आणि अशा प्रोग्राम तुम्ही करत राहा, आम्ही सदैव तुमच्या पाठीच आहोत, त्यात मात्र शंका नाही. धन्यवाद. त्याचप्रमाणे नेरेगावच्या ज्येष्ठ नागरिक महिला जिजाकाकू पाटील यांची इथं उपस्थित लाभलेली आहे, तर त्यांचं एक मनापासून धन्यवाद. तसेच वर्षाताई विनोद पाटील माजी सदस्य नेरे ग्रामपंचायत यांनी सुद्धा इथे जी उपस्थित दाखवलेली आहे त्याबद्दल त्यांचंही खूप मनापासून धन्यवाद मी बोलतोय. तसेच आपल्या पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील हे सुद्धा स्वतः इथे आलेले, त्यांनी पण स्टेजवरती यायचं आहे, त्यांचंही मनापासून धन्यवाद घ्यायचं. तर आपण परत पुढील कार्यक्रमासाठी वळतोय. जिजा काकू आपण यायचं आहे. सावित्री पाटील, रेणुका जमदारताई आपण यायचं आहे. आता हात धरायला लागतोय ना, बघा आम्ही क्रिकेट खेळतोय आहे की नाही, चांगली गोष्ट आहे ना ती. मायेची उबदार शाल, आता उभीची गरज आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण काकूंचा इथे सन्मान करतोय. ललिता मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. खरोखर काकू आपण आलात बघा, पोरगा जवळ आला बघा, हा मांडलेला पोरगा. तर नक्कीच खरंच आपलं अगदी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद आहे. यानंतर मी प्रीतमदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हर्षल विष्णू भगत या विद्यार्थ्याचा सन्मान करायचा आहे. हा 12वीमध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे. हर्षल विष्णू भगत नाही आहे का? त्यानंतर मानस संतोष चोरगे, पुढचा घ्या. मानस संतोष चोरगे. अरे इथे कोणीतरी राहणार, ते नावं सांगतो तसे द्या. मानस सन्माननीय विलास शेठ फडके यांना विनंती की आपण स्टेजवर यायचं आहे. विलास शेठ फडके, मानस. तसेच महादेव दादा गायकर यांनी तर उपस्थित दाखवले, ते आपण यायचं स्टेजवर तिकडं. त्याचप्रमाणे सन्माननीय शेखरदादा शेळके जिल्हा परिषद सदस्य यांची इथे उपस्थिती आपल्याला लाभल्या कार्यक्रमासाठी, ते आपण पण इथे यायचं आहे. त्याचप्रमाणे
गोपीनाथदा फडके यांनी कार्यक्रमाला उपस्थित दाखवलेली आहे. तरी आपण स्टेजवरती यायचं आहे. पुढं आपण कार्यक्रमावरती वळतोय. त्याला मानस संतोष चोरगे आलाय का? मानस चोरगे दिनेश प्रीतम दादा आपल्या शुभ हस्ते याचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर अक्षरा शांताराम बेडेकर. अक्षरा शांताराम बेडेकर. हो नाही येते बहुतेक. हां त्यानंतर श्रावणी धनाजी जळे. श्रावणी धनाजी जळे. मी रविदादा भोयर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचा सन्मान करायचा आहे. या प्राची पण ये सोबतच होऊन जाईल. रविदादा भोयर आणि चंदूदादा पोपट या आपण दोघांनी करायचं आहे. ओके 10वी आणि 12वी. ओके त्यानंतर अनुराज संतोष पाटील तयार राहायचं आहे. विनय जयदास पाटील आणि तुषार तुकाराम उलवेकर हे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी तयार राहायचं आहे. धनाजी दळे यांच्या वहिनी या तुम्ही. एक मिनिट वहिनी या लवकर. जरा जोरदार टाळ्या वाजवा. या विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करतोय. अनुराज संतोष पाटील. विलासदादा फडके आणि महादेवदादा गायकर कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. आणि शेखर शेळके गोपीनाथ फडके आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. अनुराज संतोष पाटील एक मिनिट त्यांचा सन्मान पण बर. त्याचे पालक येत आहेत संतोष पाटील. मी शेख सरांना चंदूदादा पोपेटांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्यांचा पहिले विलासदादा फडके आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनुराज पाटील याचा सत्कार करायचा आहे. दादा यानंतर विनय जयदास पाटील. विनय जयदास पाटील गोपीनाथ दादा फडके आपण यायचं आहे स्टेजवर बसत. यानंतर मी शेखर शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विनय जयदास पाटील या विद्यार्थ्याचा सन्मान करायचा आहे. लेडीज विनय आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. यानंतर महादेवदादा गायकर यांना विनंती करतो की आपण तुषार तुकाराम उलवेकर या विद्यार्थ्याचा सन्मान करायचा आहे. तुषार तुकाराम उलवेकर तो नाही ठीक आहे. त्याचे पालक आहेत. राज नरेश फडके आलाय का? राज नरेश फडके. राज नरेश फडके काही विद्यार्थी पावसाअभावी इथे पोहोचू शकले नाहीत. नक्कीच आम्ही त्यांचे सन्मान चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचू. यानंतर मी यांचं सर मी आपल्या विभागाचे अध्यक्ष सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे यांना विनंती करतो की त्यांनी विलासदादा फडके यांचा सन्मान करायचा आहे. जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे कार्यसम्राट अगदी प्रत्येक ठिकाणी गोरगरिबांच्या अगदी तळागाळच्या जनतेपर्यंत पोहोचणारं एक व्यक्तिमत्व दोस्ती दिलेतील राजा माणूस. खरोखर प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणारे हे विलासदादा फडके
यांचा इथे सन्मान होतोय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. हे फोटो खरोखर साहेब आपण अमूल्य वेळ काढून इथे आलात, आपलं मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे शेखर शेळके साहेब जिल्हा परिषद सदस्य, एक जनतेच्या गळ्यातली तावीज आपण ज्यांना म्हणतो अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे, ते त्यांचा आपण इथं सन्मान करतोय, सत्कार करतोय. मायेची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. साहेब आपण आलात, आपला अमूल्य वेळ काढून खूप खूप धन्यवाद. साहेब साहेब आपलं जरा मनोगत व्यक्त करा ना. विलास सर मी आपल्याला बोलतोय, तू आपण आपण काय करा, आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करा. फोर्टी प्लस यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पूजेचा आयोजन विविध प्रकारे असतो. आज त्यांनी सर्व मुलांना 10वी 12वी आणि 15वी म्हणजे अशा प्रकारे मुलांचा सत्कार करून सन्मान करून हा कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि आमचे मित्र शेखरदादा शेळके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपीनाथ फडके आणि आमचे मित्र पोपेटा आणि खास करून आमचे मित्र. खरं बघायला गेलो तर मी 40 प्लसमध्ये असायला पाहिजे होतं, कारण माझा हे नाव नाही घेतला, कारण मला क्रिकेटची पुरीपासून आवड आहे आणि मी तुमच्यामध्ये खेळू शकत होतो. पुढच्या वेळेला नक्कीच माझं नाव तुमच्या 40 प्लसमध्ये घेतला तर आवडेल, कारण मला क्रिकेटची आवड आहे ते काही यांना सांगायची गरज नाही आहे. कारण मी सर्व क्रिकेट कुठेही असला आणि मला आमंत्रण असला मी तिथं नाही गेलो असं होत नाही. कदाचित एक 40 प्लसची माझी चुकला असेल मागच्या वर्षीची, पण पुढच्या वर्षी आवर्जून असा हजर राहील आणि तुमच्या मंडळाची शोभा वाढवेल. खरं तर खूप चांगला उपक्रम ही लोक राबवत असतात, आपण लोक राबवत असतात. पण आता मी त्यांच्यात सहभाग घेतोय. पुढच्या वर्षी काय नियोजन असेल तर ते अगोदर मला कळवलं तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ॲड करता येईल आणि कार्यक्रमची शोभा वाढवता येईल. पुढच्या वर्षी कुठे घेतील काय मला माहिती नाही. मागच्या वर्षी मला नेरेला होती, कुठे होती? हां, नेरा इथे होती. साहेब पुढच्या वर्षीचे कॅप्टन तुम्हीच. चालेल, काय डन, काय प्रॉब्लेम नाही. पुढच्या वर्षी मी तुमच्याबरोबर असेल नक्कीच. तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण खूप चांगला कार्यक्रम राबवला सर्व. आणि खरं तर पावसाने पण एवढी जोरात हजेरी लावली लोकांना, म्हणजे श्रावणी सोमवार पावसाला मय झाला पूर्ण. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला देतो पुन्हा एकदा. थँक्यू. शेखर सर एक थोडक्यात आपण सुद्धा आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. नामदेवजी जमदाडे यांच्या आमंत्रणावरून मी इकडे आलेलो आहे आणि जे दुंद्रे आणि मोरबे 40 प्लस आपण जे काम करत आहात तर 40 वर्षानंतरच खरं तरुणाईला सुरुवात होते असं मला वाटतं. कारण आपण 20 वर्षापर्यंत आपण जगतो, आपल्यासाठी जगतो, नोकरीसाठी जगतो, पण 40 वर्षानंतर खऱ्या आयुष्याची सुरुवात होते. आणि नामदेव जमदाडे साहेब नेहमी विनोद करत असतात. त्यांना सांगतो की विलास शेठ यांची यंदाच 50 पुरी झाली आहे, पण ते 40 वर्षामध्ये नक्कीच मोडतात. ते वाटतच नाही अजिबात त्यांची 50 पुरी झालेली आहे म्हणून त्यांची. आणि नामदेव जमदाडे यांचं तर मी बघतो, नवीन पनवेलला गेलो ना तर त्यांची गाडी चाललेली असते तर आजूबाजूला लोक त्यांच्या गाडीकडे बघत असतात का हा तरुण गाडीमध्ये नक्की कोण चाललाय म्हणून.
अशी परिस्थिती आहे. पण तुम्हाला सांगतोय, जो आपण नेरेंद्र विभागाचा आपण बोलतोय, या विभागामध्ये येत्या 5-10 वर्षामध्ये प्रचंड अशा हालचाली होणार आहेत, बदल होणार आहे. आपण बघतो का इथून मी जिथून उभा आहे किंवा आपण जिथे उभं तिथून आपल्याला बदलापूरला फक्त 10 मिनिटात आपण पोचणार आहोत. टनलसुद्धा थ्रू झालेला आहे. तर या सगळ्या बदलाच्या काळामध्ये आपण आपली संस्कृती, आपली लोक, आपण सगळ्यांनी कुठेही म्हणजे जमिनी विकू नका. आपल्या जमिनी शाबूत ठेवा. ज्यांना 24, 25, 27 कोटी रुपये येणार आहेत यांचे जमिनीचे कॉरिडॉरचे, त्यांनी आपली दुसरी जमीन घेऊन ठेवा. म्हणजे जेणेकरून आपण भूमीवर, नाहीतर आपली जमीन, आपली माती, आपली संस्कृती आणि आपणच इथे परके किंवा अल्पसंख्याक होऊन जाऊ अशी परिस्थिती व्हायला नको आहे. आपण बघतो की आपली 40% जमीन राहिली आणि 60% जमीन घशात घातली सिडकोच्या. पण हे अतिशय गंभीर आहे. इथे ग्रामीण पोलिसांचे सुद्धा वरिष्ठ PSI आहेत, पण आमच्याकडे खूप गंभीर परिस्थिती आहे आजची आपण बघितली तर. कारण ज्यांनी सांभाळून ठेवलेली आहे आणि एअरपोर्ट हे सगळं विरार अलिबाग कॉरिडॉर हे सगळं येत असताना अचानक आपल्याकडून ही 60% काढून घेतलेली आहे. तर त्याला सुद्धा आपण कडाडून विरोध करा. सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण आपण आजपर्यंत जे लढे उभे केले, नैनाचे असतील त्या मोरब्यापासून सगळी लोक आपल्याला आम्हाला सहकार्य केलं. पण त्याच्यामधून आपल्याला काय मिळालं तर आपल्याला जे प्रत्येक गुंठावर भरायला 6 लाख रुपये लागणार होते ते सुद्धा कमी झाले. म्हणजे मी हे इथं प्लॅटफॉर्म नाही आहे, पण हे सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळे मुले हे सगळं झालेलं आहे. आणि याच्या पुढे आपण अशीच एकी 40+ नाही तर प्रत्येक 20 वर्षाच्या तरुणापासून तर 70, 80, 90 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन आपली संस्कृती, आपलं इथली अस्मिता जपली पाहिजे. दिवा पाटलांचे नाव ही अस्मिता आहे आणि आपले अस्तित्व म्हणजे आपली इथे जागा, जमीन, आपला इथला भूभागावर हक्क हे ठेवा. एवढंच मी सांगतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे आता पुढील मी सत्कारासाठी बोलतो आहे आपल्या सर्वांचे लाडके माधवदादा गायकर साहेब. अहिल्याबाई होळकर या नावानं पुरस्कार दादांना भेटलेला आहे. कालच सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आज इथंही सन्मान होतं आहे साहेबांचं. हे सन्माननीय खोपकर सर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतो आहे. दादा आपण आलात, खरोखर आपलं मनापासून धन्यवाद. आणि पुढील मी सत्कारासाठी बोलतो आहे गोपीनाथदादा फडके. हॅलो दादा, दादा आपण ते थोडक्यात पाहिजे. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज जो हा 40+ नेरे आणि मोरबे संपूर्ण या धुंद्र्यापासून हा विभाग आहे त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम होत आहे. मागील वर्षी ते नेरे येथे कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली होती. पण आणि आज सुद्धा हजेरी लावले. त्यांचा जो हा उपक्रम आहे तो अगदी स्तुत्य असा उपक्रम आहे. आज आपल्या महाराष्ट्रातील जे जुनी संस्कृती आहे ती लोप पावत आहे. कारण इथे संपूर्ण बाहेरील लोक आपल्या नवी मुंबईमध्ये वस्तीसाठी येत आहेत. पण आपण आपलं जागृत राहून या ज्या रूढी धर्म परंपरा आहेत त्या जपायचे आहेत. आज जो यांनी कार्यक्रम घेतलेला आहे, मागे मोरबे धुंद्रे विभागाची इथे मिनिडोर रिक्षावाल्यांची महापूजा झाली. तसेच नेरे तिकडचा जो विभाग आहे वाजे त्या विभागाची नेरे गाडेश्वर येथे महापूजा झाली. खरोखर हा तरुण वर्ग आहे जो हा कार्यक्रम करून पाहत आहेत, त्याचं कार्यक्रमाची जी भावना आहे ती आज आपली जुनी संस्कृती जपण्याच्या दृष्टीने योग्य आहे. तर मला असं वाटतं का जे 40+ हे काम करत आहेत ते 40+ नाही, आज ते तरुण म्हणजे जसं 15-20 वर्षाच्या तरुणासारखं ते काम करत आहेत. त्यांना माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या गावातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
धन्यवाद दादा. त्याचप्रमाणे पुढील सत्कार होतोय तो गोपीनाथदादा फडके, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल संचालक म्हणून त्यांचं पद आहे. तरी दादा आपण आलात, खरोखर खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रमोद भगत, एक प्रतिष्ठित नागरिक मोरबे गावचे, यांची इथं उपस्थित आहे, तर आपण पण त्याचा यायचं आहे. तर प्रमोद आपण यायचं आहे लगेच. आपण प्रमोद भगत आपण यायचं आहे. प्रमोद नरेश फडके, काय नाव तुझं? गोपीनाथ दादा, हर्षल विष्णू भगत, गोपीनाथदादा फडके साहेब आपण यायचं आहे. गोपीनाथदादा फडके यांच्या शुभ हस्ते हा गुण गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. दोंदरेपाडीचे कोणी आहेत का इथं? या ना. अक्षरा शांताराम बेडेकर. पण वेळ झाला आता, पण भजन आहे आता. या या आपण यायचं. शेखरदादा शेळके विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत, गुणगौरव पुरस्कार. अक्षरा शांताराम बेडेकर, रुपेशदादा उलवेकर, उत्तर विभाग अध्यक्ष, यांनी सुद्धा यायचं आहे. यांनी जो उपस्थित आहे त्यांचं सुद्धा मी शब्दसमूहांनी स्वागत करतोय. किती वेळ हातात घ्या, कमाल करताय. उद्या सकाळी खेळायचे चालले, खूप लवकर आले. काय करताय? सन्माननीय अनंतदादा फडके यांचं इथं शुभ आगमन झालंय. तर दादा आपण यायचं आहे व्यासपीठावरती. व्यासपीठावर आपण यायचं आहे, आपला सत्कार करण्यात येणार आहे. नाही यायचं आहे आपण, तेव्हा आपल्याला मी आमंत्रित करतोय. सन्माननीय आदरणीय चंदा निलेश वारदे मॅडम, सरपंच ग्रामपंचायत खानाव. मॅडम आपण यायचं आहे, आपला इथं सत्कार करण्यात येणार आहे. दादा मस्त म्हणजे विनोद पाटील आपण यायचं आहे. पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि क्रिकेटची खूप अगदी आवड असणारे, कुठेही क्रिकेटची मॅचेस असू दे तर स्वतः सगळ्यांना गोळा करून जाणारे, आणि यांच्या शुभ हस्ते मी दादांचा सत्कार करतोय. अनंत दादा यायचं आपण पुढं.
तर दादा आपण आलात, खरोखर खूप खूप धन्यवाद आपलं. त्याचप्रमाणे रुपेशदादा उलवेकर आपण पण यायचं व्यासपीठावरती. नक्की नक्की यांनी पहिलं आमंत्रण दिलेलं की त्या दिवशीची विसरलो ती आठवण त्याला विसरलं तरी चालतं. खूप बरं वाटलं. आता मॅडमला घेऊन हो मला तुम्ही सांगितलं मॅडमला घेऊन आहे घेऊन गौऱ्या गणपती हा हो गौऱ्या रुपेशदादा उलवेकर आपण यायचं इथं. प्रमोददादा भगत मोरबेगावचे प्रतिष्ठित नागरिक प्रमोददादा भगत आपण यायचं आहे. नाव सांग नाव सांग. मकरंदादा, त्याचप्रमाणे शंकुनाथ गडगे. अरे क्या बात आहे. मी मकरंद मस्कर आणि नितीन काथार खरोखर खूप खूप मस्त आहे. खूप बरं वाटलं. आपण सर्वांनी इथे आलो. चला बसून घ्यायचं आपण. असं नसतं व्हायचं आहे. रुपेशदादा मी तर आपलं आमंत्रित करतोय. आपलं नाही असू दे इथे त्यामुळे रुपेशदादा यायचं आहे आपण. बरं सगळं 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 खरोखर हा मान आहे, हा सन्मान आहे, ही आपली प्रतिष्ठा आहे. आपण आलात, आपला प्रेम आहे, आपला हा प्रेम आहे म्हणून एवढे लांब आपण आलात. तर त्यामुळे थोडासा आपण याची सन्मान पण करू शकत नाही का? खरोखर आपण आपला अमूल्य वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्व मान्यवरांचे मी मनाच्या अंतकरणापासून अगदी धन्यवाद मानतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, सार्वजनिक तुमचा आम्ही सत्कार केला नक्कीच. पण तुमचं सर्वांचं अगदी मनपूर्वक असं आभार. चंदा निलेश वारदे मॅडम आपण पण यायचं आहे. सन्माननीय चंदा निलेश वारदे, निलेश वारदे आपणही आपला अमूल्य वेळ काढून तिथे आलात. खरोखर तर मनापासून आपलं धन्यवाद. यांचं ए धनाजी वहिनी पाठव इकडं. या या बघ निलेश वारदे यांचा सत्कार करतील विनोद पाटील, 40+ मास्टर्स पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय विनोद पाटीलच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. ते चंदा मॅडम सरपंच ग्रामपंचायत खानाव यांचा इथे येतोचे सन्मान होत आहे. तरी मॅडम आपण आलात आणि आपला अमूल्य वेळ काढून आला तशी खरंच मनापासून आपलं दोन्ही उभयतांचा मी मनापासून आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद. प्रमोद भगत आपण यायचं आहे त्वरित. राज नरेश फडके, प्रमोद ये. प्रमोद चला राज नरेश फडके याचा सुद्धा आपण गुणगौरव करतो. कारण ए प्रमोद राजचे वडील नरेश फडके एकच बरोबर नाही. तर राजच्या समवेत त्याचे वडील सुद्धा तिथे आहेत.
आणि खरोखर यांचा गुणगौरव करण्यात येत आहे. 2 शब्द तू बोलायचे. सर प्रमोद भगत आपण यायचं आपण सिद्ध करण्यात येत आहे. आपले अध्यक्ष आमच्या विभागाचे चंदूदादा हे नेतृत्व विभागाचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते प्रमोद भगतचा सन्मान होत आहे. खरोखर प्रमोद तू इथे आलास आणि आपला वेळ दिला आमच्यासाठी त्याबद्दल तुझा खरोखर मनापासून धन्यवाद देतोय. असंच प्रेम राहू दे 40+ वरती. सर प्रमोद थोडक्यात तुझा एक मनोगत व्यक्त कर. ह्या जे आजचा 2रा वर्ष या वर्षाचा ह्या महापूजेसाठी, तर तुला काय वाटतं? नक्कीच 40+ क्रिकेट संघ आयोजित म्हणजेच नेरे धुंद्रे विभाग 40+ मास्टर यांची दरवर्षी आयोजित अशी सत्यनारायणची महापूजा असते. गतवर्षी नेरे या ठिकाणी तर यावर्षी मोरबे या ठिकाणी त्यांनी हे कार्यक्रम करण्याचं आयोजन केलेलं आहे. खरं पाहता कोणतीही आशा न बाळगता, कोणतीही अपेक्षा न बाळगता आपण जे कार्य करत आहात, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल, शाळेतील मुलांचा सत्कार समारंभ असेल. आता मी ट्रॉफ्या पाहिल्या, ॲक्च्युली अशा ट्रॉफ्या आम्ही अद्याप कुणाला मी सुद्धा दिल्या नसतील. अशा प्रकारच्या ट्रॉफ्या आपण या मुलांना देत आहात. नक्कीच एखाद्या मुलाच्या मनाला काय वाटतं की मी जे अभ्यास केलेला आहे, मी जे आजपर्यंत यश संपन्न केलेलं आहे, त्या यशाला कुठंतरी काहीतरी पाईक भेटलं पाहिजे. त्या यशाची माझ्या पाठीवर कुठेतरी थाप भेटली पाहिजे. आणि हे थाप देण्याचं काम 40+ मास्टर नेरे धुंद्रे विभाग करत आहात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातून असं कार्य होत राहो, ही खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. राज, खरोखर तू खूप चांगलं मनोगत तुझं व्यक्त केला की याच्यामध्ये प्रोत्साहन भेटतो मुलांना. एवढी मोठी ट्रॉफी पाहिली, सर्टिफिकेट पाहिलं तर मुला अजूनपर्यंत चांगला अभ्यास करू शकतो. यासाठी त्याला उभारी मिळेल, ह्या एक आमचा संकल्पना होती आमची आणि ती यशस्वी झालेली आहे. धन्यवाद तुझं. त्याचप्रमाणे एक प्रतिष्ठित नागरिक आणि चांगले कार्यकर्ते विकास भगत साहेब यांचं इथे आगमन झालं आहे, तर त्यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. विकास दादा, आपण यायचं स्टेजवरती, स्टेजवर यायचं आहे. आपण आपलं सत्कार करायचं आहे. नरेश निवेदिता नरेश मडवी, आपण नरेश मडवी आपण यायचं आहे. सन्माननीय फडके साहेब, विगरचे प्रतिष्ठित नागरिक यांचं इथे आगमन झालंय. दादा बसायचं, यायचं. आपण आपल्या इथे शेतूचे सन्मान करायचं आहे. दादा इकडे दादा. दादा आपण आलात, खूप खूप तुमचं धन्यवाद. वेळात वेळ काढून आलात. त्याचप्रमाणे भजन सम्राट सन्माननीय आदरणीय मोहन मामा पाठे, एक कवी, लेखक तसेच गायक, भजन सम्राट, असे त्यांना अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा अष्टपैलू कामगिरी त्यांची चालत असते. तर खरोखर त्यांचाही आता इथं कार्यक्रम आहे. तर आता यांचा कार्यक्रम आहे. पुढील जो कार्यक्रम असणार आहे, नरेश मडवी आपण यायचंय. निवेदिता चल ये पटकन. नरेश ये, नरेश चल बाई, येत लवकर चल. हा हो नाही सगळ्या जो पुढील जो कार्यक्रम आहे, कान्होबा भजन मंडळ मोह, याचे बुवा आहेत मोहन बुवा पाठे. त्याचप्रमाणे पकवाज वादक विकास भगत चिंचवली, तबला वादक श्री रोहन पाठे मोह,
त्याचप्रमाणे चालक पांडुरंग पाटे, दत्ता पाटील, भाऊ पाटील, टाळकरी, गोपीनाथ घरत, वाजे, कान्हाबुवा शेळके पाली. खूप चांगले मार्क मिळवून गुण मिळवून ती पास झालेली आहे. अरे काय बघ, तर तिचा गुणगौरव सोहळा इथे संपन्न होत आहे. तरी अजूनपर्यंत याच्या पुढे चांगला तू अभ्यास करशील आणि चांगले मार्क पाडशील असं मला अपेक्षा आहे. तर खरोखर हे तुला प्रोत्साहन द्यावं या उद्देशाने हे सगळं कार्यक्रम आयोजित केलेलं आहे. तर तुला काय वाटतं, एक 2 मिनिटं सांग. ठीक आहे, ती धन्यवाद बोलली. ओके, आता पुढील कार्यक्रम ताबडतोब चालू होत आहे. कान्होबा भजन मंडळ मोहो यांच्या वतीनं आता आपल्याला श्रुश्राव्य असं भजन ऐकायला मिळणार आहे. तरी सर्व मंडळी तशी आलेली आहे. थोड्या वेळातच म्हणजे काही क्षणातच भजनाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व मंडळींनी बसून घ्या.